हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे जी? अगं असं काय करतीस? ही पुस्तके आहेत. या पुस्तकांचं वाचन कर. ईश, या वयात लोक काय म्हणतील? स्त्रिया कुठे शिकतात? हे बघ सावित्री, तू लग्नाच्या वेळी मला वचन दिले होते. आता तू नाही नको म्हणू. ओहो, लोक काय म्हणतील? बदनामी होईल आपली. स्त्रिया घरातल्या कामामध्येच बऱ्या असतात. बर, आता हे पुस्तके बाजूला राहू दे. मला लय काम आहे ती. हे तुला करावंच लागेल. आता मी जातो. उडी उडी बाळा, उडी उडी बाळा, उडी उडी बाळा, उडी उडी बाळा. सावित्री, बाळा. सावित्री बाळ का रडतंय? काय झालंय त्याला? अगं याला तर खूप ताप आलाय. हो ग, रात्रीपासून खूप रडायला लागलाय. आता मी काय करू? अगं याला तर विस्तावानी ताप आलाय. हो ग पारू, आता मी काय करू? हे पण घरी नाही ती. अगं हे तर भूतबाधा आहे. ह्याचे डोळे पण लाल झालेत. काय भूतबाधा? माझ्या लेकरांना भूतानी झापरलंय. अगं ह्याचे डोळे बघ लाल झालेत. अरे देवा, आता मी काय करू? आता रडत बसू नको. आपण याला मांत्रिकाकडे घेऊन जाऊयात. गावाबाहेर मांत्रिक आलाय. चल आपण जाऊ. चल. ओम भगनी भागवतरी नमः. ओम भगनी भागवतरी. बाबा बाबा, माझ्या बाळाला विस्तावनी ताप आलाय. याला वाचवा बाबा, याला वाचवा. बाई, तुझ्या बाळाला तर त्या विहिरीच्या भुतानी झपटले आहे. काय काय भूताच्या भूतानी? मग काय करू? तुला तुझ्या बाळाला वाचवण्यासाठी एक बकऱ्याची बली द्यावी लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी काहीही करेन. बाई तू आम्हाला फक्त पैसे दे. आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढे पैसे देईन, पण माझ्या बाळाला बरं करा. हा घे अंगारा, तू तुझ्या बाळाच्या डोक्याला लाव, ताप कमी येईल. ठीक आहे बाबा. बाबा की जय. बाबा की जय. उरी उरी बाळा, उरी उरी बाळा, उरी उरी बाळा, उरी उरी बाळा, उरी उरी बाळा. सावित्री, सावित्री. बघा ना, आपल्या बाळाला ताप आला होता. मी त्याला एका मांत्रिकाकडे घेऊन गेले. आता त्याचा ताप कमी आलाय. अगं सावित्री, आपलं बाळ गेलं. काय? होय, मी तुला सांगत होतो प्रसूती डॉक्टरांकडून करून घे, पण तू नाही म्हणालीस. प्रसूती डॉक्टरकडून प्रसूती कशी करून घ्यायची? तेव्हा स्त्री डॉक्टर कुठे होता? म्हणून मी तुला सांगत होतो स्त्रियांनी अडाणी राहू नका. शिका. जर तुम्ही शिकलात तर पूर्ण घर शिकेल, किंबहुना पूर्ण देश शिक्षित होईल. मी शिकेन, मी शिकेन. मी थांबणार नाही. पुन्हा माझ्या अडाणी बाई सारख्या मुलाला गमवावं लागणार नाही. मी शिकेन, मी शिकेन. जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शिक्षण करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना खूप अडचणी आल्या व त्यांना खूप विरोध केला, पण त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मुस्लिम समाजातील फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंना भेटण्याचे ठरवले व त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये शिकवण्याचा प्रस्ताव मांडला. फातिमा बहन, आपण उद्या शाळा सुरू करणार आहोत, पण मनात थोडी भीती आणि आनंदही आहे. भीती वाटणं साहजिक आहे. सावित्रीबाई, समाज अजून तयार नाही. लोक मुलींना शिकू द्यायला तयार नाहीत. हो, आजही शाळेत जाताना लोक माझ्यावर दगडात चिखल फेकतात, पण मी थांबणार नाही. आणि मी तुमच्या सोबत आहे. माझं घर आपण शाळेसाठी दिलं आहे, कारण शिक्षणापेक्षा मोठं काम दुसरे नाही. आपण दोघे मिळून स्त्रियांना शिक्षित करूया. चला, आपण समाजामध्ये स्त्री शिक्षणाच्या पाया राहूया. नारी आता आपला नारी संघर्ष आमचा चालू राहील.